नमस्कार, मी निरंजन. तिरुवनंतपुरम, केरळाच्या तिरुवनंतपुरममध्ये एका 26 वर्षाचा IT इंजिनियर ज्याचं नाव अनंदू अजी आहे, यांनी एका हॉटेलमध्ये स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. आणि हा IT प्रोफेशनल, IT इंजिनियर्स, चांगल्या पद्धतीची नोकरी त्याला होती. आणि त्या हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला हॉटेलच्या स्टाफला त्याचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, त्याच वेळेला मृत्यूच्या आधी त्याने एक 15 पानी पत्र हे शेड्यूल करून ठेवलं होतं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. आणि त्याची आत्महत्या झाल्यानंतर काही क्षणामध्ये त्याचं ते 15 पानी आत्महत्येचं पत्र हे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पब्लिश झालं. ते मल्याळम आणि इंग्लिश असं मिक्स लिहिलेलं आहे, तुम्ही साईडला बघू पण शकाल. पण त्यांनी काय लिहिलं आहे त्याच्या आत्महत्येच्या कारणामध्ये? त्याने असं लिहिलेलं आहे की मी आत्महत्या करत आहे ती कोणत्या मुलीमुळे नाही, प्रेम प्रकरणामुळे नाही, कर्जामुळे नाही किंवा अशा कुठल्याही कारणामुळे नाही. माझ्या चिंतेमुळे आणि डिप्रेशनच्या झटक्यांमुळे मी असं करत आहे. माझ्या औषधांमुळे माझं कामामध्ये लक्षसुद्धा लागत नाही. पुढे त्यांनी लिहिलं आहे, माझा कोणावरही राग नाही, एका व्यक्ती आणि एका संस्थेला वगळता. ती संस्था म्हणजे RSS. तिथेच मला आयुष्यभरासाठीचा मानसिक आघात झाला. स्वतःला बलात्काराचा बळी असं म्हणवून घेत आनंदूने त्याच्यावरती झालेल्या अत्याचारांचा तपशील पण दिलाय. मी लहान असताना एका व्यक्तीकडून सातत्याने लैंगिक अत्याचार सहन केले. RSS मधील अनेक सदस्यांकडूनही माझ्यावर अत्याचार झाले. सगळ्यांची नावं मला आठवत नाहीत, पण ज्यानं माझ्यावर 3-4 वर्ष अत्याचार केले त्याचं नाव मी सांगणार आहे. त्यानं NM नावाच्या व्यक्तीवरती आरोप केला. आता NMचे अनेक फुलफॉर्म होऊ शकतात. एक तर अगदी जगात प्रसिद्ध असलेलं नाव आहे, तेच असेल असं माझं म्हणणं नाही, कारण NM हे अनेकांचं शॉर्ट फॉर्म असू शकतो. त्यांनी म्हटलंय त्यानं NM नावाच्या व्यक्तीवर आरोप केला, जो RSS आणि भाजप दोन्हीचा सक्रिय सदस्य होता आणि त्याचा शेजारीच होता. तो माझ्यासाठी लहानपणी असताना त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा जवळचा होता. पुढे त्यानं नमूद केलंय की या अत्याचारांमुळे त्याला नंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर झाला, OCD ज्याला म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. त्यानं माझ्यावर शारीरिक अत्याचार केले, माझ्या शरीराशी अत्याचार केले. मी त्याच्यासाठी फक्त एक लैंगिक साधन होतो. नंतर OCDचं निदान झाल्यावरच मला कळालं की या अत्याचारांमुळेच मला मानसिक आजार झालेत. त्यानं RSSच्या शिबिरांमध्ये सुद्धा त्याच्यावर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार झाल्याचा दावा केलाय. माझ्यावर ITC आणि OTC शिबिरांमध्येही अत्याचार झाले. हे संघाची शिबिरं असतात, ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प आणि काय इंट्रोडक्टरी ट्रेनिंग कॅम्प वगैरे असे. माझ्यावर ITC आणि OTC शिबिरांमध्येही अत्याचार झाले. नावं लक्षात नाहीत, पण त्यांनी मला काठीनं मारहाण केली कुठल्याही कारणाशिवाय. RSS बद्दल तीव्र तिरस्कार व्यक्त करत त्यानं चेतावणी दिली, RSS सारखी विषारी संस्था दुसरी नाही. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. RSS सदस्यांशी कधीही मैत्री करू नका. तो तुमचा वडील, भाऊ आणि मुलगा असो, ते विष घेऊन फिरतात, तेच खरे अत्याचारी आहेत. आनंदूने पुढे म्हटलं की त्याला माहीत असलेले अनेक बालकही अशाच प्रकारच्या RSS शिबिरात अत्याचाराचे बळी ठरलेत. मी जे काही सांगत आहे ते माझ्यावर झालेलं आहे. ते अनेक मुलांवर अत्याचार करत आलेत. माझं आयुष्यच माझा पुरावा आहे. मी हे सांगत आहे जेणेकरून दुसरं कोणतंही मूल असं काही भोगण्याची वेळ त्यावर येऊ नये. त्यानं प्रशासनाला सुद्धा त्याच्यात आवाहन केलंय की अशा मुलांना वाचवून त्यांना समुपदेशन द्या, त्यांचं काउन्सिलिंग करा.
आणि पालकांनी मुलांना नीट लैंगिक शिक्षण द्या, जेणेकरून त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक कळेल. जगातलं कोणतंही मूल माझ्यासारखं भोगू नये, पालकांनी ते सुनिश्चित करावं. मुलं घाबरून काही सांगू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी विश्वासाचं नातं तयार करा, हे त्यांनी त्या पत्रात म्हटलं आहे, सगळ्याच पालकांना उद्देशून. या 15 पानी पत्रांमध्ये आनंदूने असंही लिहिलंय की त्याच्या काही मित्रमंडळींना, ओळखीच्या लोकांना त्याच्यावर राग का आहे याचा त्याला अंदाज नाही. कदाचित त्याच्या RSS व भाजपच्या विरोधी भूमिकेमुळे किंवा बहिणीच्या आंतरजातीय नात्याला त्यानं पाठिंबा दिल्यामुळे. प्रत्येक माणूस हा माणूसच आहे. धर्माच्या आधारावर कोणाला न्याय देऊ नये, कोणावर अन्यायही करू नये. त्यांनी पुढं असं लिहिलंय की त्याच्यावरती जे काही कर्ज आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलं, माझ्याकडे औपचारिक वसियत बिल अशी नाही आहे, पण त्याचे शेअर्स, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमधील त्याची बचत यातून त्याचं कर्ज फेडण्यात यावं. पोलिसांनी या प्रकरणाला अस्वाभाविक मृत्यू असं म्हणून नोंद केली आहे आणि त्याचा तपासही सुरू केला आहे या आत्महत्येचा. आता या तपासातून हा NM कोण आहे हे समोर येईल. या NMला सहकार्य करणारे असे कोण कोण होते हेही समोर येतील आणि कदाचित एक मोठं प्रकरण याच्यामधून उघडकीस येईल. पण हा खरोखर गंभीर विषय आहे. याबद्दल माझं सुद्धा अनेक वर्ष काही जणांबरोबर बोलणं झालेलं आहे आणि ते मला असं सांगतात की संघामध्ये हे जे प्रचारक असतात यांना लग्न करू दिलं जात नाही. लग्न नाही करायचं अशी त्यांच्यावर अट असते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मनामध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स तयार होतात, ज्यामुळे हे असे लैंगिक अत्याचार करतात. याआधी अशा आपण घटना बघितल्या आहेत. तो मध्य प्रदेशचा एक मंत्री होता भारतीय जनता पक्षाचा, त्यांनी त्याच्याच नोकराबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. अशी अनेक उदाहरणं ही गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेली आहेत संघ आणि भाजपच्या संबंधातली. याच्याबद्दल सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. संघाची 100 वर्ष पूर्ण होत असताना हे अशा प्रकारची एक घटना समोर येते. आत्महत्येचं पत्र हा पुरावा मानला जातो. त्यामुळे आता या NM वरती काय कारवाई होते आणि या NMचे जे कोण सहकारी, मदतनीस, इतर सगळे स्वयंसेवक म्हणतात स्वतःला, म्हणजे स्वतःची सेवा करणारे स्वयंसेवक, ही कशा प्रकारे स्वतःची सेवा करतात हे याच्यातून समोर येत आहे. ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि ही कोणीही लाईटली घेण्याचा प्रयत्न करू नये, कृपा करून. हे भयंकर प्रकरण आहे. याच्यातून आपल्याला कल्पना आपण करू शकतो की यांच्या अशा किती देशभरातल्या शाखा भरतात जिथं असे सेक्शुअल डिसऑर्डर तयार झालेले प्रचारक काम करतात आणि तिथं जाणारी मुलं, आणि खरोखर त्या मुलांना शिस्तीच्या नावाखालती जे काही त्यांच्यात निर्माण केलं जातं की प्रश्न विचारायचे नाहीत, एकचालोकानुवर्तित अशी संघाची व्याख्या आहे की एक जण सांगेल त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं, तर प्रश्नच विचारायचे नाहीत अशी जिथं सक्ती केली जाते, त्या ठिकाणी ही मुलं आपल्या पालकांना मनमोकळेपणाने सांगू शकत असतील का? अशा खूप घटना आहेत. आणि या संघाच्या 100 निमित्त वर्षभरामध्ये आम्ही जे हाफ पॅन्ट ते फुल पॅन्ट नावाची सिरीज करणार आहोत त्यामध्येही अशा काही भाग येतील, एपिसोड्स येतील. ही अगदी ताजी घटना असल्यामुळे ताबडतोब घेतली, इतकंच. पण हे खूप गंभीर आहे आणि याचा ज्यांनी प्रत्येकाने विचार करावा, प्रत्येक पालकाने विचार करावा की आपली मुलं आपल्याशी मोकळं बोलतात का, त्यांना काय त्रास होतो हे सांगतात का. हे असं बुलिंग कोणतरी करत असेल तर त्याला घाबरून जाऊन घरात गप्प असतात का. अगदी मानसोपचार तज्ज्ञांना विचारून घ्या की अशी मुलं दबावामध्ये असलेली कशा प्रकारे त्यांचं वागणूक असते आणि तशा प्रकारची वागणूक तुमच्या मुलाची आहे का हे तपासून पहा. आणि सर्वात शेवटी आणखीन एक आवाहन,
ज्यांच्या कोणाच्या मनात कुठल्याही कारणासाठी असो, शेतकरी असो कोणीही असो, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असे आत्महत्येचे विचार येत असतील किंवा त्यांना अशा मानसिक अवस्थेमध्ये असलेली माणसं, मित्र माहीत असतील, नातेवाईक माहीत असतील, तर मदतीसाठी या नंबरवर संपर्क साधा. मानस नावाची ही संस्था आहे, जिचा टोल फ्री नंबर आहे 180089144416. अशा नैराश्य असलेल्या, डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना त्यांचं आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क आहे. अशी कोणाला मदत हवी असेल तर नक्की या क्रमांकावर संपर्क करा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.